मी रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड मधून किरण सदांशी बोलतो, स्वस्त भारत अभियान मधून. आणि आपण आलेलो आहे आता अमरावती या ठिकाणी, गावाचं नाव ते रहाटगाव येथे आलेलं आहे. आणि या ताईंना आपण हे अँटी ॲडिशन दिलं होतं आणि त्यांच्याच तोंडून ऐकू आपण की अँटी ॲडिशन मध्ये काय रिझल्ट जाणवला त्यांना आणि कशा पद्धतीचा अनुभव आला, तर ते स्वतः सांगतील. ताई, तुमचं नाव सांगा. राणी वानखडे आहे माझं नाव. पूर्ण सांग. राणी विकास वानखडे. बरं. माझे पती व्यसनाच्या अधीन गेले होते. बरं. गांजा, बिडी, दारू असा कोणताच शौक नव्हता की ते करत नव्हते म्हणून. मी हे माझ्या रिलेटिव्ह मधूनच मला या ड्रॉपची माहिती मिळाली. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणजे एकाच वेळेस 3 महिन्याची बोलवून घेतली. 2 महिने त्यांना दिली. 2 महिन्यात त्यांना असा रिझल्ट आला की म्हणजे 1.5 महिना त्यांना पुरेपूर देऊन झाला होता. त्यांना दारू चढत नव्हती, ते जास्त प्यायला लागत होते. दारू नाही चढत होती तर मग गांजा पित होते. गांजा नका चढत तर मग समजा मग दारू पित होते. असं करता करता त्यांचं खूप जास्त झालं होतं. दारू जास्त पिल्यानं त्यांची तब्येत खराब झाली. त्यांना वाटू लागलं की बा आपल्या आता दारू पिणं चांगलं नाही. दारू पिणं चांगलं नाही. त्यांना कमी केली. बरं. आणि तसंही त्यांची इच्छा होत नव्हती दारू प्यायची. बरं. ते सांगतही होते स्वतः की मी दारू प्यायला चाललो पण माझी इच्छा नाही होत आहे आणि पितही आहे तर मला चढत नाही. असंच करता करता मग त्यांनी कमी करता बंद करून आता 1.5 महिना जास्त झाला. त्यांनी हातात कशालाच लागलं. दारू नाही, बिडी नाही, सिगारेट नाही, असा कोणत्याच प्रकारचं व्यसन नाही. म्हणजे सर्व तुम्हाला याची थोडस शाश्वती आली की हे आपलं प्रोडक्ट खरोखर चांगलं आहे आणि रिझल्ट येत आहे ना. म्हणजे यांनी मानसिकता चेंज झाली. तेच म्हणजे माझ्या हस्बंडला देता मला माती खायची सवय होती. ओके. मी रोज 10 ते 5 रुपयाची दुकानातून माती आणून खात होती. बरं. असं रोज मग एक थेंब देता म्हणजे माझ्या तोंडाला तो एक थेंब लागून जाय. बरं. असं मग माझी इच्छा जशी रोज खायची इच्छा होत होती माती, मी आता तशी रोज खातही नाही आणि माझी इच्छाही होत नाही. बरं. म्हणजे यांनी मानसिकता पूर्णतः चेंज केली. रोज सकाळ संध्याकाळी एक थेंब माझ्या तोंडात जात होता या औषधचा. मला माहितच नाही पडलं की हे कशामुळे झालं म्हणून. बरोबर. मग नंतरच मी विचार केला की बा आपली इच्छा म्हणजे माती खायची इच्छा का बरं होत नाही. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे आज ड्रॉप मुळे घडून आलं. चला, ठीक आहे. चांगला रिझल्ट आला ताई. धन्यवाद. खूप